लग्नानंतर अनेकांना वाटतं मी घर चालवतोय, खर्च देतोय, म्हणजे माझं कर्तव्य पूर्ण झालं. पण खरंच एवढंच पुरेसं असतं का? आज या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, लग्नात आर्थिक जबाबदारीसोबत भावनिक आणि मानसिक जबाबदाऱ्या किती महत्त्वाच्या आहेत. जबाबदारी म्हणजे फक्त पैसे देणे नाही. जबाबदारी ती 3 प्रकारची असते: आर्थिक जबाबदारी, भावनिक जबाबदारी आणि मानसिक व सामाजिक जबाबदारी. यापैकी एक जरी कमी पडली तर नातं असमतोल होतं. घर चालवण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे, यात शंका नाही. पण फक्त खर्च उचलून जोडीदाराकडून आज्ञाधारकपणा अपेक्षित ठेवणे हे भागीदारी नाही. पैसा गरज भागवतो, पण नातं टिकवत नाही. बायको बाहेर काम करत असो किंवा नसो, ती घर, नातं, मुलं, समाज या सगळ्यांमध्ये स्वतःला झोकून देते. तिला हवं असतं ऐकून घेणं, समजून घेणं, तिच्या मताला किंमत देणं. भावनिक आधार नसेल तर आर्थिक सुरक्षितताही अपुरी वाटते. जेव्हा निर्णय एकतर्फी घेतले जातात तेव्हा स्त्रीच्या कामाला किंमत दिली जात नाही. तेव्हा ती सहचारी न राहता सेविका बनते आणि इथूनच समस्या सुरू होतात. वैवाहिक जीवनात कोणाचंही स्थान खाली नसावं. दोघांचेही निर्णय, खर्चाबद्दल पारदर्शकता, एकमेकांच्या स्वप्नांना साथ, सन्मानाने एकमेकांसोबत संवाद, हे असलं की वैवाहिक नात्यात ओझं न राहता आधार वाटतो. पुरुषार्थ म्हणजे फक्त कमावणं नाही, तर सोबत चालणं आहे. जो पुरुष बायकोला समान मानतो तोच खरा कुटुंब प्रमुख ठरतो. लग्न म्हणजे व्यवहार नाही, ते भागीदारी आहे, जिथे फक्त खर्च नाही तर सन्मान, संवाद आणि समजूत असते. जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.